नमस्कार, वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण करणार आहोत मूग आणि हरभऱ्याचा चिला. साहित्य सांगते. मूग 1 वाटी आणि हरभरा अर्धी वाटी रात्री भिजत टाकलेले होते. त्याच्यामधला मी हे थोडाच घेतलाय. सकाळी भिजल्यानंतर उपसले ते. अर्धी वाटी बेसन आहे. त्याच्यानंतर मीठ, तिखट, हळद आणि आल्याची पेस्ट आणि थोड्याशा मिरच्या. हे सगळं आपण मिक्सर मधनं काढून आणायचंय. मग मी तुम्हाला चिला कसा करायचा ते दाखवते. डाएट करणाऱ्या लोकांसाठी आयडियल आहे. कोथिंबीर आपण नंतर टाकूया. मी आता हे थोडंसं पाणी घालून मिक्सर मधनं काढून आणते. मी हे मिक्सर मधनं काढून आणलेलं आहे. आता आपण तव्यावर तेल टाकते. त्याच्यामध्ये आपण मीठ, हळद, मिरच्यांचे तुकडे, आलं, ह्याच्यात तुम्हाला लसूण हवा असेल तरी तुम्ही घालू शकता. आता ही कोथिंबीर याच्यामध्ये ऍड करते. तवा तापलेला आहे. आता हा पसरवते मी. व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि मग झाकण ठेवायचं. आता मी तुम्हाला 1-2 मिनिटांनी उलटून दाखवते. आपण आता हा बघूया उलटून. त्याच्यामुळे हा आपण उलटूया. दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित करून घ्यायचा की आपला चिला रेडी होईल. परत थोडंसं झाकण ठेवते. मला परत दाखवते. व्यवस्थित दोन्हीकडनं झालेलं आहे. गॅस बंद करते. हा मूग आणि हरभऱ्याचा चिला आहे. ह्याच्याबरोबर मी दही दिलेलं आहे, कढीपत्त्याची चटणी दिलेली आहे आणि जवसाची चटणी दिलेली आहे. जवसाच्या चटणीत सुद्धा ओमेगा 3 असतं, त्यामुळे हा हेल्दी नाश्ता आहे. करून बघा. आवडलाय की नाही सांगा. धन्यवाद.